शिवजन्मोत्सव समिती 2024 यांच्या वतीने जालन्यामध्ये आज आमदार टी राजासिंग ठाकूर यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली होती, मात्र आज पोलीस महासंचालक कार्यालयाने या सभेसाठी परवानगी नाकारल्याने 4 भिंतीच्या आत सभा घेण्याची नामुष्की आयोजकांवर आली होती। प्रखर हिंदुत्ववादी वक्ते तेलंगणा येथील आमदार टी राजासिंग यांच्या जाहीर सभेचे जालन्यामध्ये सकल सनातन हिंदू समाज प्रणित शिवजन्मोत्सव समिती 2024 ने आयोजन केलं होतं। आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील पोस्ट ऑफिस समोर असलेल्या रस्त्यावरच ही सभा होणार होती। या सभेला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली होती, मात्र ऐनवेळी पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने आलेल्या एका संदेशानंतर ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। मात्र आमदार टी राजासिंग हे हैदराबाद येथून जालन्याला आल्यानंतर जालन्यात बंद दाराआड 4 भिंतीत आमदार टी राजासिंग यांची सभा घेण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली होती। या प्रकरणानंतर आयोजकांच्या वतीने पोलीस प्रशासनाचा देखील निषेध व्यक्त करण्यात आलाय। जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सकल सनातन हिंदू समाज प्रणित 2024 शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मान्य प्रखर हिंदू प्रवक्ते राजा भैयासिंग यांच्या जाहीर सभेचं आपण आवाहन करतो। त्यांची जाहीर सभा ही होणार होती आणि जाहीर सभेला परवानगी भेटली बी होती, पण काही समाजकंटकांनी व अफजल खान विचारी लोकांनी त्या कार्यक्रमात विघ्न आणलं। त्या संदर्भात संतप्त पदाधिकारी व संतप्त शिवभक्त यांचं निरासन कसं करायचं त्या संदर्भात चिंतन बैठकीचं आयोजन केलं आहे। आपलं चिंतन बैठकीचं स्थळ आर्य समाज मंदिर, ठीक सकाळी 11 वाजता परिसर। माझं विनंती तुम्हाला की आपण जे उच्च विचारी मार्गदर्शक म्हणून आपण त्या बैठकीस प्रार्थनीय आहात, त्या अनुषंगाने आपण सर्वांनी यावं ही विनंती। सर्वांना प्रथम जय श्रीराम, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे आमदार आहेत टी राजासिंग यांची सभेचं आयोजन केलं होतं आणि प्रशासनाने कायदेशीर आम्हाला परवानगी पण दिली होती, परंतु काही तासापूर्वीच प्रशासनाने पुन्हा ते कार्यक्रम रद्द करण्याची नोटीस देऊन सर्वांना नोटीस वगैरे दिल्या। तर या संदर्भात एक चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे। ती चिंतन बैठक दिनांक 21 तारखेला आरपी रोड येथील आर्य समाज मंदिर इथे ठीक सकाळी 11 वाजता होणार आहे। सर्वांनी उपस्थित राहा।